सिंधुदुर्ग अकॅडमी इंजिनियर डॉक्टर होण्याचा राजमार्ग। 10वी नंतर स्टेट बोर्डसह जेईई, नीट, एमएच, सीईटी, नाटासाठी इंटिग्रेटेड बॅच सुरू। हैदराबाद, चेन्नई, मुंबई, कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन। डिजिटल स्मार्ट बोर्डसह एसी क्लासरूम। 6 वर्षांची यशस्वी परंपरा। आमच्या संस्थेतील 82 विद्यार्थ्यांना मेडिकल तर 134 विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश। पत्ता इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनियर कॉलेज, वाडी उमरमळा, मुंबई गोवा महामार्ग, ओरोस। संपर्क 9158 83 45 87 88 10 18 53। देवगड, वैभववाडी आणि कणकवली खरेदी विक्री संघातून झालेल्या बोगस खत विक्रीचा पर्दाफाश युवा सेनेने केला होता। जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केल्यानंतर देवगडमधील शेतकऱ्यांना या खताचे पैसे परत देण्यात आले आहेत। याचाच अर्थ हे खत बोगस असल्याचे सिद्ध झाले आहे। या बोगस खत विक्रीमागे आमदार नितेश राणे यांचा अर्थपूर्ण हात असल्याचा आरोप युवासेना उबाटाचे जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी पत्रकार परिषदेत केला। त्यावेळी आम्ही सांगितलेलं होतं की ह्या खताची म्हणजे 18-18-10 कृषी मित्र खत ह्या खताची आम्ही त्याच्याकडे सॅम्पल दिलेली होती, पण कृषी अधिकाऱ्यांनी त्या शेतावर जाऊन सुद्धा त्या मिश्र खताची सॅम्पल घेतलेली आहेत आणि ती प्रयोगशाळेत देवगड कोल्हापूर येथे पाठवलेली आहेत आणि कोल्हापूरवरनं त्या प्रयोगशाळेची सॅम्पल ते खरंच बोगस आहे काय हे येत्या काळात समजेलच। पण ज्या अर्थी या शेतकऱ्यांचे पैसे 50 शेतकऱ्यांचे पैसे शेतकऱ्यांनी पाठी दिलेले आहेत त्या अर्थी हे खत बोगस आहे हे शेतकरी विक्री संघानेच मान्य केलेलं आहे। म्हणजे कृषी मित्र हे मिश्र खत या खरेदी विक्री संघामधनं विक्री झालं। त्या पाटगाव असतील देवगड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तक्रारी त्यानंतर आमच्याकडे आल्या की हे मिश्र खत जे आहे ते त्याचा काही इफेक्ट होत नाही आणि हे बोगस खत आहे। त्या पद्धतीने आम्ही कृषी अधीक्षक सिंधुदुर्ग राऊत यांच्याकडे भेट घातली, त्यांना घेराव घातला, आंदोलन केलं। त्यानंतर त्यांच्याकडे शेतकऱ्यांकडे जाऊन त्या गावात जाऊन त्यांचा पंचनामा करण्यात आला आणि पंचनामा केल्यानंतर त्या मिश्र खताचे ज्यांनी विक्री केली होती देवगड खरेदी विक्री संघाने त्यांचे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या पंचनाम्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की तक्रारदार शेतकऱ्यांची समितीने प्रत्यक्ष चर्चा केली असता देवगड तालुका खरेदी विक्री संघ यांनी सर्व तक्रारदार शेतकऱ्यांना आर्थिक स्वरूपात नुकसान भरपाई देण्याचे तक्रारदार शेतकऱ्यांच्या समक्ष मान्य केले आणि त्या पद्धतीने त्यांनी 2 दिवसापूर्वी याचे जवळजवळ 50 शेतकऱ्यांचे 1240 रुपयानुसार 62,000 रुपये जवळजवळ त्या ठिकाणी पाठी देण्यात आलेले आहेत आणि आमचा त्याच शेतकऱ्यांशी आम्ही बांधील नव्हतो। खरं म्हणजे सिंधुदुर्गातल्या प्रत्येक शेतकऱ्यांशी शिवसेना युवासेना बांधील आहे आणि त्यामुळे त्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे। प्रत्येक शेतकऱ्याला ज्यांनी कृषी मिश्र खत घेतलेलं आहे अशा प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे। यामधनं जवळजवळ 2000च्या वरती कणकवली असेल, वैभववाडी असेल किंवा देवगड असेल या खतांची विक्री मोठ्या पिशव्या या गेलेल्या आहेत। त्यामुळे त्या सर्व शेतकऱ्यांना आमचं आव्हान आहे की आम्ही एक नंबर देणार आहोत, त्यामध्ये तुम्ही तुमच्या तक्रारी तुम्ही सांगू शकता आणि त्या ठिकाणी परत एकदा शेतकरी विक्री संघाकडे तुम्ही पैसे मागितले पाहिजेत। त्यांनी जर पैसे दिले नाहीत तर एकही शेतकरी त्यामधनं वंचित राहिला तर परत मात्र त्या शेतकरी संघाशी आमची गाठ असेल, एवढंच मी या ठिकाणी सांगेन। प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका यामागे असेल। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।